सांगलीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडून 27 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन. जिल्हा कार्यकारिणी बैठकीत माहिती. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असताना रिपब्लिकन पार्टी आठवले पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासाठी पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येत्या 27 जुलै रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर उपवर्गीकरणाविरोधात भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नाना वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष श्वेतापद्मा कांबळे आणि पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. बैठकीत 27 जुलैच्या आंदोलनासाठी व्यापक जनसंपर्क करून हजारो कार्यकर्ते सहभागी होतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध कायम ठेवण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, सरचिटणीस अभिजित आठवले, सांगली शहर कार्याध्यक्ष प्रभाकर नाईक, सांगली शहर सचिव नितेश वाघमारे, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, सांगली शहराध्यक्ष अजय ओवाडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाने 10 लोक, कमीत कमी 300-350 लोक होत्या. इथं सांगणार मी 50 जण, मी एकटाच गाडीवर येणार आणि मला जिल्हाधिकारी म्हटलं कुठं आहे याला गाडी, या असं न होता प्रामाणिकपणानं आपण एक पक्षाचं काय तर देणं लागतंय म्हणून जी महाराष्ट्रामध्ये उपीकरणाचा जे प्रकार घडलेला आहे नियमानुसार महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आपली आहे. तसं लोकसंख्याच्या जनगणनाच्या माध्यमातून जर गेलो तर आपल्याला कमीत कमी 5.5 ते 6%, 7.5% आपल्याला मिळू शकते आणि बाकीच्यासनी 2%, 3% काय असेल ते असेल. फक्त विशाल भाऊनी जे बोललेलं आहे की आंदोलन करत असताना भावनिक असं समोरल्या समाजाचा तो आपला समाज आहे त्यांची मनं न दुखवता या जिल्ह्यात एक इतिहास आहे. विवेक कांबळे साहेबांचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड आहे की आतापर्यंत जातीवाद कधी झालेला नाही आणि आपण केलेलं बी नाही आणि त्यांच्या माघारी त्यांच्या नावाला गालबोट लागेल असं काय आपण वागायला नको. आणि मी विनंती करतो की प्रत्येकाने ताकदीनं कार्यकर्ते आणलंच पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येक पदाधिकाऱ्याचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे, त्याला मान सन्मान दिला पाहिजे. जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना मान दिला पाहिजे, पश्चिम महाराष्ट्र सचिव आहेत यांना बी सगळ्यांनाच मान दिलं पाहिजे. कारण का जर तुम्ही मला जर किंमत दिला माझ्या पदाकडे बघून तर मी तुम्हाला किंमत द्यायला. जर आपल्यात काय झालं माहिती आहे काय, शाखा अध्यक्ष सुद्धा जिल्हाध्यक्षाची भूमिका घेतली. त्याच्यामुळे काय होतंय आपल्या मतभेद वाढत जातात. आणि समजा प्रभाकर नाईकने कुठला जर कार्यक्रम घेतला तर प्रभाकर नाईक मला किंमत देत नसेल किंवा मी त्यांना देत नसेल, प्रभाकरने कुठला जर कार्यक्रम घेतला तर मी तिथं जाणार. मग ह्यात काय होतंय आपल्या खळी निर्माण होत जात्या. तर ते न होता आपण एका निळ्या झेंड्याखाली आपण काम करतोय, रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. येणाऱ्या 27 तारखेला आपण निळ्या झेंड्याखाली शांतीचा आणि संविधान प्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आपल्याला शांतीचा मार्ग दिलेला आहे त्या माध्यमातून आपण आंदोलन करूया. आणि आंदोलन करत असताना आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या कार्यकर्त्याला गालबोट लागता कामा नये. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत.